मुलांनो मजेत ना. मुलांनो, आंबे फक्त उन्हाळ्यात मिळतात. खाल्ले ना भरपूर. पण केळी मात्र वर्षभर मिळतात. तर अशा गोड गोड केळ्यांची गोष्ट आज मी शिल्पनाने तुम्हाला सांगणार आहे. कहाणीवाली नानी सरला मी हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगते ना, तशीच मी मराठीत सांगणार. गोष्टीची लेखिका आहे रोहिणी निलेकानी. तिचं टू मेनी बनानास या गोष्टीवर आधारित असलेली ही एक गोष्ट आहे. गोष्ट आवडली तर लाईक आणि कमेंट नक्की करायचं. गोष्टीचं नाव आहे गोष्ट केळ्यांची. तर ही दक्षिण भारतातली एका गावातली गोष्ट आहे. त्या गावात एक शृंगेरी श्रीनिवासन नावाचा माणूस राहत होता. त्याची केळ्यांची बाग होती, म्हणजे शेत. तो खूप मेहनती होता. दिवस रात्र मेहनत करून तो खूप छान केळ्याचं पीक घ्यायचा. त्याच्या बागेत खूप खूप केळ्यांचे घड पिकत आले की ती मधुर केळी तो बैलगाडीत घालून लादून घरी आणायचा. एक केळ खाऊन बघायचा. अरे वा, काय मस्त गोड गोड हे मधुर मधुर फळ, असं म्हणायचा. आणि मग घरच्यांना, शेजारपाजारच्यांना, मित्रांना, नातेवाईकांना आणि काही केळी व्यापाऱ्यांना पण देत असे. आणि घरच्या गायींना सुद्धा छान गोड गोड केळी खाऊ घालत असे. आणि ही सगळी केळी अशी वाटून तो शृंगेरी श्रीनिवास खूप खुश व्हायचा. आणि नंतर थोडे दिवसांनी पुन्हा बागेत जाऊन मेहनत करून पुढच्या वेळेसाठी पुन्हा केळी उगवायचा. आणि छान छान पिवळी पिवळी गोड गोड केळी घरी घेऊन यायचा. अशीच तो 1 वर्ष केळी घेऊन आला आणि घरच्यांना म्हणाला, खा, खूप पोटभर केळी खा. पण कोणीच खुशीने केळी घेईना. मग त्याने नातेवाईकांना, व्यापाऱ्यांना, मित्रांना, शेजारपाजारच्यांना सर्वांना केळी घेण्याचा आग्रह केला. पण सर्व लोकांनी विनम्रतेने त्याला नकार दिला. गाई पण केळी खाईना. बिचारा शृंगेरी. आता एवढ्या मेहनतीने पिकवलेली केळी अशी वाया जाऊ द्यायची का, सडू द्यायची का? त्याला खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, छे छे, ही अशी मी वाया जाऊ देणार नाही. गावाशेजारच्या मोठ्या शहरात जाऊन काहीतरी करायला पाहिजे, असं म्हणून त्याने सर्व केळी एका बैलगाडीत भरली आणि गावाशेजारच्या मोठ्या शहरामध्ये, तिथे कृषी विकास केंद्र होतं, तिथे तो घेऊन गेला. नक्कीच हे लोक काही ना काहीतरी मला मदत करतील, ही केळी अशी ते वाया जाऊ देणार नाहीत, असं म्हणून तो गेला तिथे कृषी विकास केंद्रात. आणि दुपारच्या नंतर कोणाबरोबर तरी घरी निरोप पाठवला की मी जरा थोडे दिवसांनी घरी येईन, काळजी करू नका. आणि थोडे दिवसांनी तो घरी आला. खूप खुश दिसत होता. तो कुठे गेला, काय केलं त्यांनी, केळ्यांचं काय केलं, घरच्यांना व सर्वांनाच हा प्रश्न पडला. पण शृंगेरीला काही विचारायचा धीर मात्र कोणाला होईना. आणि शृंगेरी पण स्वतःहून काही सांगेना. तो पुन्हा केळ्याच्या बागेत जायचा आणि केळ्यांच्या झाडांची निगराणी ठेवायचा, केळे उगवायचा. खूप मेहनत करून छान छान केळी आली, गोड गोड पिवळी पिवळी, की ती सर्व झाडांवरून उतरवायचा. आणि काय करायचा? घरच्यांना द्यायचा, गाईंना द्यायचा, शेजारच्यांना द्यायचा, व्यापाऱ्यांना द्यायचा? नाही नाही, कोणाला नाही द्यायचा. ती सर्व केळी बैलगाडीत घालून पुन्हा शहराकडे जायचा. गाववाले व घरचे मित्र, नातेवाईक सर्वच विचार करीत बसले, अरे हे शृंगेरीला झालंय तरी काही बोलत नाही, केळ्यांचं काय करतो सांगत नाही, आणि आम्हाला केळी पण वाटत नाही. मग करतो काय हा नेमकं त्या केळ्यांचं? प्रत्येकजण विचार करून काही ना काही अंदाज बांधत होते, तर्क लावत होते. पण कोणालाच काही समजेना व शृंगेरीला विचारायची हिंमतही होईना. पण एक दिवस काय झालं की शृंगेरीचा शेजारी होता शिवण्णा नावाचा. त्याच्या घरी त्याने कसलीची पूजा ठेवली होती. शिवण्णांना
गुरुजींनी सांगितलं की पूजेची सर्व तयारी करा, पण त्याबरोबर 108 केळी पण घेऊन या. नैवेद्याला केळी पाहिजेत. होमकुंडाजवळ केळी आणून तयार ठेवा. शिवण्णा म्हणाला, हो हो गुरुजी, आणतो मी सर्व. शिवण्णाने पूजेचं सर्व साहित्य आणलं, पण 108 एवढी केळी त्याला मिळाली नाहीत. तर तो गेला शृंगेरीकडे व हात जोडून म्हणाला, शृंगेरी भाई, आधी तर मी तुझी माफी मागतो की तू छान गोड गोड भरपूर केळी आम्हाला देत होतास, ती घ्यायला आम्हीच नाही म्हटलं. पण आता मला घरी होम हवनाच्या पूजेसाठी 108 केळी आणायला सांगितलं आहे गुरुजींनी, तर तू मला तुझ्या बागेतली केळी देशील का? शृंगेरी म्हणाला, माफी बिफी काही नको रे मित्रा, विसरते आता कालचं काल. माझ्या बागेतली सर्व केळी खरं तर काढून झाली आहेत. आता खरं बागेत केळी नसतील, पण मी करतो काहीतरी सोय. तू पूजेला सुरुवात तर करू द्या, मी वेळेपर्यंत काहीतरी सोय करतो, तू काळजी नको करू. शिवण्णाने खूप धन्यवाद दिले शृंगेरीला व शांत मनाने घरी आला. दुसऱ्या दिवशी गुरुजी पण आले. पूजेला सुरुवात झाली. होम हवनाला सुरुवात झाली व थोड्या वेळाने गुरुजी म्हणाले, आता आणा केळी 108. त्यावर शिवण्णा धावत निघाला की शृंगेरी आला की नाही केळी घेऊन म्हणून रस्त्याकडे बघू लागला. तर त्याला एक मोठी पिशवी खांद्यावर घेऊन शृंगेरी येताना दिसला आणि शिवण्णाला हायसं वाटलं. शृंगेरी, आणलीस ना केळी? शृंगेरीने पिशवी उघडली व त्यातून केळीच्या पानात बांधलेले 28 पुडके बाहेर काढले. एक एक पुडका होमाच्या बाजूला ठेवू लागला. गुरुजी व सर्व लोक आश्चर्याने शृंगेरीकडे बघतच राहिले. अरे, केळीच्या पानात काय आहे? केळ्यांचा सुवास तर येतोय, पण केळी तर दिसत नाही. त्यावर एक पुडका शृंगेरी गुरुजींच्या हातात देतो व म्हणतो, या पुडक्याच्या आतलं पाकिट आहे, त्याच्यावर वाचा काय लिहिलं आहे. त्यावर लिहिलेलं असतं, केले का हलवा. म्हणजे तो म्हणतो की प्रत्येकी 4 केळ्यांचा पल्प म्हणजे गर काढून त्याला पाकिटात पॅक करून ठेवलेला आहे, त्याला टिकाऊ बनवलेला आहे. शृंगेरी म्हणतो, एका पाकिटात 4 केळ्यांचा गर, अशी 27 पाकिटं मी आणली आहेत. म्हणजे 27 गुणिले 4 बरोबर 108 केळी झाली ना. दाखवा आता याचा नैवेद्य. सर्व लोक आश्चर्याने पाहतच राहतात शृंगेरीकडे. अच्छा, म्हणजे हा शहरात जाऊन कृषी विकास केंद्राच्या मदतीनं हे काम करीत होता होय. कळलं ना मुलांना की आपण मेहनतीने उगवलेली केळी वाया जात आहेत असं शृंगेरीला पाहवलं गेलं नाही. तेव्हा त्याने शक्कल लढवली आणि उपाय शोधून काढला व त्याला कसं यश मिळालं, कसा टिकाऊ पदार्थ त्याला बनवता आला. कळलं ना. तर त्यांनी अशी वेगवेगळ्या पाकिटात टिकाऊ पदार्थ भरून विकायला ठेवले. आलं ना तुमच्या लक्षात की शृंगेरीने बागेतल्या केळ्यांचं शहरात जाऊन काय काम केलं ते. अशी आहे गोष्ट केळ्यांची. आवडली का? लाईक बटनवर क्लिक करून आणि मित्रांना शेअर पण करायची आणि कळवायचं शिल्पा नानीला. भेटू पुन्हा पुढच्या आठवड्यात एक छान गोष्ट ऐकायला. तोपर्यंत बाय बाय.